नमस्कार. आज आपण बनवतोय भेंडी आणि अरबीची मिक्स भाजी. त्यासाठी इथे भेंडी धुवून पुसून कोरडी करून घेतली आणि त्याची अशी लांब काप करून मधून एक चिरा द्यायचा. अरबी सुद्धा स्वच्छ करून त्याला कुकरमध्ये वाफवायला ठेवायचे. 1 ते 2 शिटीमध्ये आपली अरबी छान शिजलेली आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आणि त्यामध्ये कापून घेतलेली भेंडी फ्राय करून घ्यायची. तसेच उकळून घेतलेली अरबी आहे त्याचे काप करून घेतले आणि ते सुद्धा तळून घेतले. या दोन्हीवर आपण मीठ टाकून तळून घेतलेले आहेत. तळून घेतलेल्या अरबीच्या कापांवर थोडा चाट मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून खायला खूप छान लागतात. आता आपलं फोडणीसाठी तेल सुद्धा तापलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, आलं, लसूण, आता बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा. चवीनुसार लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, हळद हे सर्व साहित्य आपल्याला कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आणि परतून घ्यायचं. अरबीची भाजी करताना त्यामध्ये चिंचेचा कोळ किंवा लिंबू किंवा दही असं काहीतरी घालावंच लागतं. कारण अरबीची भाजी खाल्ल्यानंतर आपल्याला घशाला खवखव होणार नाही. जसं अळूच्या पानामध्ये आंबटपणा घालायचा तसंच यामध्ये सुद्धा आंबट घालावं लागतं. तर यामध्ये 1 वाटी दही घालायचं. 2 चमचे ठेसूर मसाला घातलेला आहे. यामुळे भाजीला छान ग्रेव्ही येईल. सर्व साहित्य आपल्याला तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे. भेंडीला सुद्धा काहीतरी आंबटपणा असल्याशिवाय भेंडीचा चिकटपणा जात नाही. तसेच तळून घेतल्यामुळे सुद्धा याचा चिकटपणा नाहीसा होतो. आता ही ग्रेव्ही याची तयार झालेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तसं आपण अरबी आणि भेंडी यामध्ये सुद्धा थोडं मीठ घातलेलं आहे. आता तळून घेतलेली भेंडी आणि अरबी या मसाल्यामध्ये घालायची आणि परतून घ्यायचं. आपल्याला हवं तर आपण थोडं पाणीसुद्धा यामध्ये घालू शकतो. थोडी लबलबीत किंवा सुकी भाजी असे दोन्ही प्रकार आपण बनवू शकतो. आता हे चांगलं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. वरून थोडी कोथिंबीर घालायची. अशा प्रकारे आपली अरबी आणि भेंडीची मिक्स भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला हवं तर थोडी ग्रेव्हीसुद्धा करू शकता. अशा प्रकारे आपली चटपटीत भेंडी अरबी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.